जय भीम. मी प्रशांत बोराडे, प्रदेश प्रवक्ता, सम्यक विद्यार्थी आंदोलन. भारतीकडून 2023च्या पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिपची जाहिरात अद्यापही काढण्यात आलेली नव्हती. हे सर्व संशोधक विद्यार्थी हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्याकडे तक्रार घेऊन गेले असता त्यांनी हा सर्व प्रकार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं व बार्टीची जी तक्रार आहे ती अनुसूचित जाती आयोगामध्ये टाकण्याचं मार्गदर्शन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या पद्धतीने हे सर्व विद्यार्थी आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ऋषिकेश कांबळे व त्यांच्या सहकार्यासह अनुसूचित जाती आयोगामध्ये ही याचिका दाखल केली आणि आज अनुसूचित जाती आयोगाने बार्टीला एक नोटीस अशा पद्धतीची नोटीस पाठवलेली आहे आणि या नोटीसमध्ये स्पष्टपणे अनुसूचित जाती आयोगाने सांगितलेलं आहे की फक्त 30 दिवसामध्ये बार्टीने याचं सर्व स्पष्टीकरण द्यायचं आहे की तुम्ही ही जाहिरात का काढलेली नाही. हालाकी बार्टीचा बेस दाखवून या राज्यामध्ये ज्या संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत, सारथी असेल, महाज्योती असेल, अशा पद्धतीच्या संस्था ह्या त्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे ओबीसी विद्यार्थी असतील किंवा मराठा विद्यार्थी असतील त्यांना प्रत्येक वर्षी सरसकट फेलोशिप देतात. मात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या बार्टी संस्थेकडूनच या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होताना दिसत आहे. 2023 पासून आज 2026 उघडलेला आहे, अद्यापही जाहिरात काढलेली नाहीये. त्यामुळं हे या बार्टीच्या माध्यमातून जो या ठिकाणी अन्याय होत होता तो अनुसूचित जाती आयोगापर्यंत आता पोहोचलेला आहे आणि आता येत्या 30 दिवसामध्ये जर बार्टी संस्थेनं त्यांना स्पष्टीकरण नाही दिलं तर अनुसूचित जाती आयोग त्यांच्यावरती कारवाई करणार आहे. त्यामुळं आता या विद्यार्थ्यांवरती जे बार्टी अन्याय करत होतं आता कुठेतरी अनुसूचित जाती आयोगाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. येत्या काळामध्ये बार्टीने तात्काळ त्यांना हा सर्व रिपोर्ट पाठवावा व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा. धन्यवाद.